सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 4. मागील अध्यायातील कथाभागांचे श्रवण झाल्यानंतर त्याचे मनन होऊन त्याचाच निदिध्यास लागल्यामुळे ज्ञानेश्वर महाराज उत्प्रेक्षा करीतात. आज कानांना उजाडले. त्यांचा भाग्योदय झाला, कारण त्यांनी गीतेचा ठेवा पाहिला. जागृत झाल्यावर स्वप्नातील गोष्ट खोटीशी भासते, पण ती आज खरी झाली. आधीच आत्मविचारांची गोष्ट, त्यात श्रीकृष्ण जगज्जेठी प्रतिपादन करणारा आणि भक्त शिरोमणी अर्जुन ऐकणारा. जसा कोकिळेचा मंजूळ पंचम स्वर आणि त्यातच उत्तम सुवास व गोडी या तिहीपासून आनंद होतो, तसा या कथेपासून आनंद झाला आहे. दैवाची थोरवी काय वर्णावी, की जिच्यामुळे श्रोत्यांची जपतपे फळास येऊन अमृतरूप गंगाच त्यांना प्राप्त झाली. म्हणून सर्व इंद्रियांनी आपापली कामे सोडून श्रवणाचे ठिकाणी वास करून कृष्णार्जुन संवादरूप गीतेचे सुख घ्यावे. तेव्हा संत मंडळी ज्ञानेश्वरास म्हणाली की आता तुझा पल्लाळ व अधिक प्रसंग पुरे करून कृष्णार्जुन जे बोलत होते ती कथा आम्हाला सांग. त्यावेळेस अर्जुन धृतराष्ट्रास म्हणाला. सत्वगुणाने युक्त झालेले जो अर्जुन, त्याला अतिप्रेमाने श्रीकृष्ण म्हणाले. जे गुह्य आपला पिता वासुदेव, माता देवकी व बंधू बलराम ह्यांसही सांगितले नाही, ते अर्जुनास सांगितले. लक्ष्मी देवी नेहमी सन्निध राहणारी, पण तिलाही ज्या प्रेमसुखाचा अनुभव लाभला नाही, त्या कृष्ण प्रेमाचा उमाळा आज पार्थावरच आला आहे. सनकादिक त्यांची बहुत दिवसापासून इच्छा करीत होते, पण त्यांनाही इतक्या योग्यतेचे ते प्रेम प्राप्त झाले नाही. पार्थाने असे कोणते महापुण्य केले की ज्या योगाने त्यांचे ठिकाणी जगदीश्वराचे अनुपमेय प्रेम दृष्टीस पडते. पहा की ज्याची प्रीतीकरिता निराकार साकार झाला, ह्यावरून मला तर असे वाटते की ह्या दोघांची स्थिती देह जरी भिन्न आहे तरी दोघे एकरूपच आहेत. एरवी हा भगवान योग्यांच्या हाती लागत नाही, वेदालाही कळत नाही व त्याचे ठिकाणी ध्यानाचीही दृष्टी पोहोचत नाही. असा जो आत्मस्वरूपी भगवान व ज्याला आदी व अंत नसून जो अचल आहे, तो कोणत्या कारणाने अर्जुनावर कृपावंत झाला आहे. हा त्रैलोक्य रूप वस्त्राचा संकोच विस्तारांचे अधिष्ठान आहे. त्रैलोक्य हे ह्यांचे रूप असून त्याची घडी करून हा अवतार घेऊन आला आहे आणि आकाराच्या पलीकडला असून हा अर्जुनाला इतक्या प्रेमाने कसा स्वाधीन झाला न कळे. मग श्रीकृष्ण अर्जुनास म्हणाले. हाच कर्मयोग आम्ही पूर्वी विवस्वानाला सूर्याला सांगितला, परंतु त्या गोष्टीला पुष्कळ दिवस झाले. मग त्या विवस्वान सूर्याने हा सर्व योग वैवस्वत मनूला सांगितला आणि मनूने त्याचे आचरण करून इक्ष्वाकू नामक आपल्या पुत्रास त्याचा उपदेश केला. अशी ही मुळापासून परंपरा चालत आली आहे. पुढे आणखीही काही राजर्षींना हा योग माहीत होता, परंतु त्यानंतर कोणालाही तो माहीत नाही, कारण प्राणीमात्राची आवड विषय सेवनाविषयी असून देहावरच विशेष प्रेम असल्यामुळे त्यांना आत्मबोधाचा विसर पडला. आस्तिक्य बुद्धी आडमार्गाने गेल्यामुळे विषय सुख म्हणजेच इति कर्तव्य असे लोकांना वाटून ते जीवावरच्या सारखेच विषयोपाधींवरही प्रेम करू लागले. असे पहा की नग्न लोकांच्या गावी उंची वस्त्रांची चाड काय असणार, किंवा जन्मांधाला सूर्याचा काय उपयोग सांग बरे, किंवा बहिऱ्यांच्या सभेत गाण्याला कोण मान देईल, अथवा कोल्ह्याला चांदण्यापासून कसा आनंद होईल. तसेच चंद्रोदयापूर्वी ज्याचे डोळे फुटतात मिटतात ते कावळे चंद्रास कसे ओळखतील. त्याप्रमाणे ज्यांनी वैराग्याची शिवसुद्धा पाहिली नाही आणि ज्यांनी विचारांचे नाव देखील माहीत नाही, त्या मूर्खांना मज परमेश्वराचा लाभ कसा होईल, हा मोह कसा वाटला हे काही कळत नाही. पण त्यामुळे बहुतेक काळ व्यर्थ गेला आणि म्हणून ह्या लोकी हा योग बुडाला. हे कुंतीसुता, खरोखर तोच हा योग तुला तत्वतः आज आम्ही सांगितला आहे. तू काही सुद्धा शंका धरू नको. हा योग म्हणजे माझा जीव की प्राण आहे, परंतु तुझपासून तो चोरून कसा ठेवावा, कारण तू माझा फार आवडता भक्त आहेस. धनुर्धरा, तू केवळ प्रेमाची मूर्ती असून भक्तीचा जिव्हाळा, जिवलग मित्रत्वाचे तर केवळ जीवन आणि माझ्या विश्वासाचे ठिकाण आहेस. तेव्हा तुझी वंचना कशी करावी. आपण जरी युद्धात सिद्ध झालो आहोत तरी क्षणभर ही युद्धाची गडबड आहे ती बाजूस ठेवून न घाबरता प्रथम तुझे अज्ञान आम्हास दूर केले पाहिजे. त्यावेळेस अर्जुन म्हणतो, हे कृपानिधे श्रीहरी, आईने आपल्या लेकरावर प्रेम केले तर त्यात आश्चर्य ते कोणते.
तू संसारात थकलेले सावली व दीन अनाथांच्या जनांची माऊली आहेस आणि खरोखर आमचा जन्म तुमचेच मुळे कृपेमुळे झाला आहे. देवा, आईला पांगळे मूळ झाले तर त्याच्या जन्मापासून तिला त्रास सोसावा लागतो हे सर्व तुम्ही जाणता, तर आम्ही तुमच्या पुढे तुमचे महत्त्व काय बोलावे. आता मी जे काही विचारणार आहे त्याकडे चांगले लक्ष द्यावे व त्या गोष्टींचा राग मनात आणू नये. हे अनंता, तुम्ही जी मागील गोष्ट सांगितली, सूर्याला हा कर्मयोग सांगितला त्याची, ती माझ्या मनाला मुळीच रुचत नाही. सूर्य म्हणजे कोण हे आमच्या वाडवडिलांना सुद्धा माहीत नाही, तर त्याला आपण कधी व कसा उपदेश केला. तो सूर्य तर फार जुनाट आहे असे ऐकतो आणि आपण तर श्रीकृष्ण हल्लीचे, म्हणून ह्या गोष्टीत आम्हाला विरोध दिसतो. तशातून देवा, तुमचे चरित्र काही आम्हास कळत नाही, तेव्हा आपण म्हणता ते खोटे आहे असे तरी आम्हास एकदम कसे म्हणावे. तेव्हा मी सूर्याला उपदेश केला, हे जे आपण म्हणता ते मला समजेल अशा रीतीने स्पष्ट सांगा. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, ज्या वेळेस तो सूर्य होता त्यावेळेस आम्ही नव्हतो. अशी जरी तुझ्या मनात शंका आली तरी तुला हे माहीत नाही की तुझे व माझे जन्म पुष्कळ झाले, परंतु तुझ्या जन्मांची तुला आठवण नाही. अर्जुना, मी ज्या ज्या वेळेचे जे अवतार घेतले त्या सर्व अवतारांचे मला स्मरण आहे, म्हणून मला मागील सर्व गोष्टींचे स्मरण आहे. मी अजन्मा असूनही मायेचे योगाने अवतार घेतो. माझे अव्ययत्व नाहीसे होत नाही, पण अवतार घेणे व तो संपविणे हे जे भासते ते मायेच्या योगाने माझ्या ठिकाणीच भासते. माझ्या स्वातंत्र्याचा तर भंग होत नाहीच, पण मी कर्माधीन आहे असे जे लोकास वाटते ते भ्रांतीमुळे वाटते. बाकी खरोखर पाहता तसे काही नाही, किंवा एकच वस्तू आरशाच्या योगाने दोन ठिकाणी दिसते, पण वस्तुस्थितीचा विचार केला तर त्या दोन आहेत का. त्याचप्रमाणे अर्जुना, मी तर निराकारच आहे, पण जगत कार्यासाठी मायेचा स्वीकार करून नटाप्रमाणे बाह्यतः आकार धारण करीतो. जेवढे म्हणून धर्म आहेत त्यांचे म्या युगायुगाचे ठाई रक्षण करावे, असा हा क्रम अगदी मुळापासून चालत आलेला आहे. म्हणून ज्या ज्या वेळी अमरधाने धर्माचा ऱ्हास होतो त्या वेळी मी आपला जन्मरहितापासून बाजूला ठेवतो व निराकारपणाची आठवणही धरीत नाही. त्यावेळी आपल्या भक्तांच्या कैवाराने मी देह धारण करून अवतार घेतो आणि मग अज्ञानरूप अंधकारास गिळून टाकतो, अधर्माची मर्यादा तोडतो, दोषयुक्त लिखाणे फाडून टाकतो आणि जे साधू आहेत त्यांच्याकडून सुखाचे ध्वज उभारवितो, दैत्यकुलाचा नाश करतो, साधूंना योग्य मान देववितो आणि धर्मनीती ह्याची ओटी भरतो, गाठ घालतो, अविचाररूपी दिव्याची काजळी वाढून विचाररूप दिवा प्रज्वलित करतो. त्यावेळी योगी लोकांना निरंतर आनंदाची दिवाळीच भासते. मग सत्सुखाने सर्व विश्व भरून जाते. जिकडे तिकडे लोक धर्माचे आचरण करीतात आणि भक्तजन सत्वगुणाने परिपूर्ण होतात. अर्जुना, ज्यावेळी माझा अवतार प्रगट होतो त्यावेळी पापांचे पर्वत नाहीसे होतात व पुण्याचा उदय होतो. अशा कामाकरिता मी युगायुगांचे ठाई अवतार धारण करीतो, परंतु असे जो ओळखतो तो जगात ज्ञानी होय. माझे अजत्व कायम असून जन्म घेणे व अकर्तृत्व कायम असून कर्म करणे असे जे माझे स्वरूप ते जो निसंक जाणतो तोच परममुक्त होय. तो देहाच्या संबंधाने जरी चालला तरी तो चालत नाही आणि त्याने देह धारण केला तरी तो देहभावाने आकळला जात नाही. मग मेल्यावर तो माझ्या स्वरूपात येऊन मिळतो. एरवी मागील व पुढील गोष्टींचा जे शोक करत नाहीत आणि जे वासनारहित असतात ते कोणत्याही वेळेस क्रोधाच्या मार्गाला जात नाहीत, जे विषय प्रीतिरहित आहेत, जे नेहमी माझ्या स्वरूपाच्या प्राप्तीमुळे आपल्यास धन्य मानतात आणि माझ्या सेवेकरिता जे वाचले आहेत किंवा जे ज्ञानाच्या बोधाने संतोष पावतात व विषय प्रीतिरहित झाले आहेत, जे तपाच्या तेजाने राशी किंवा ज्ञानाने एकमेव घरच अथवा जे तीर्थालाही पवित्र करणारे तीर्थरूप आहेत, ते माझ्या स्वरूपात सहज येऊन मिळतात आणि मदरूपच होतात. त्यांच्यात व माझ्यात भिन्न भाव नसतो. सांग की कळकटपणा व रंग अजिबात नाहीसा झाला तर मग पितळ आणि सोने ह्यात काय अंतर आहे. त्याचप्रमाणे जे यमनियमादी अष्टांग योगात पारंगत होऊन तपाने व ज्ञानाने शुद्ध झाले आहेत ते माझ्या स्वरूपात मिळतात. यात संशय कसला. शिवाय असे पहा की
जे ज्या भावाने मला भजतात त्या त्या भावाने मीही त्यांना तसाच भजतो. हे पहा की मनुष्य मात्राची स्वभावतःच माझे भजन करण्याकडे प्रवृत्ती आहे, परंतु ज्ञानाच्या अभावाने बुद्धीचे ठिकाणी भेद उत्पन्न होऊन मी जो एक आहे त्या माझे ठिकाणी ते अनेकत्व कल्पितात. म्हणून मी अभेद असून माझ्या ठिकाणी भेद कल्पितात. मी नामरहित असून मला अनेक नावे देतात आणि मी शब्दातीत असून मला कोणी देव कोणी देवी असे म्हणतात. मायेच्या अधीन होऊन जो मी नेहमी सर्व ठिकाणी सारखा आहे त्या माझ्या ठिकाणी ते भ्रांतीने वाईट चांगला असा मतभेद मानतात. मग मनात नाना हेतू धारण करून जे ज्यास आवडतात त्या उपचारांनी अनेक देव मानून त्यांची उपासना करतात. अशा प्रकारे येथे ज्यांचे जे इच्छित आहे ते त्यांना तसेच प्राप्त होते, परंतु हे त्यांच्या कर्माचे फळ आहे असे निश्चयाने तू समज. खरोखर पाहता देणारा आणि घेणारा कर्माशिवाय निसंशय दुसरा कोणी नसून ह्या मनुष्यलोकी कर्मापासूनच फलप्राप्ती होते. जसे जमिनीत जे धान्य पेरावे त्या वाचून दुसरे उत्पन्न व्हावयाचे नाही, किंवा आरशात जे पाहावे तेच दृष्टीस पडते, किंवा अर्जुना डोंगराच्या कड्याखाली ज्याप्रमाणे आपला शब्द आपण बोलल्याने प्रतिध्वनी घेऊन उठतो, त्याचप्रमाणे अर्जुना प्रत्येक उपासनेला मीच आधारभूत आहे, म्हणून प्रत्येकास त्याचे भावनेप्रमाणे फलप्राप्ती होते. आता ह्याचप्रमाणे तू हेही लक्षात ठेव की हे जे 4 वर्ण आहेत तेही गुण व कर्म यांच्या विभागाने मीच उत्पन्न केले आहेत आणि त्या 4ही वर्णाच्या कर्माची आपापल्या प्रकृती धर्माने आणि गुणाच्या तारतम्याने व्यवस्था केली आहे. अर्जुना, हे सर्व लोक एकच असून गुण व कर्म ह्यांच्या योगाने 4 वर्णाची व्यवस्था सहज झाली. म्हणून पार्था, असे पहा की याच कारणास्तव या वर्णभेदाच्या स्थापनेचा मी मुळीच करता नाही. हा वर्णभेद जरी माझ्यापासून आला आहे तरी तो मी केला नाही असे जो जाणतो तोच कर्मातीत झाला. अर्जुना, पूर्वीचे व जे मुमुक्षु झाले त्यांनी अशा प्रकारेच मला जाणून सर्व कर्मे केली, परंतु ज्याप्रमाणे भाजलेले बी पेरले असता मुळीच उगवत नाही त्याप्रमाणे त्यांची निष्काम कर्मेच त्यांना मोक्षप्राप्तीस कारणीभूत झाली. आणि अर्जुना, त्यात आणखी एक गोष्ट अशी आहे की हा कर्माचा विचार शहाण्या मनुष्याने आपले इच्छेप्रमाणे करणे योग्य नव्हे. कर्म म्हणतात ते कोणते व अकर्माचे लक्षण काय हा विचार करता शहाणे देखील घोटाळ्यात पडले. जसे खोटे नाणे खऱ्यासारखे हुबेहूब दिसल्याने ज्ञानांच्याही डोळ्यात संशयात घालते, तसे नुसते मनात आले तर प्रतिसृष्टी निर्माण करणारे देखील आम्ही कर्मातीत आहो अशा भ्रमाने युक्त होऊन कर्माचे पाशात सापडतात. मग मूर्खाची अज्ञानांची गोष्ट कशाला पाहिजे. येथे ज्ञानी लोक सुद्धा मोह पावले आहेत, म्हणून तीच गोष्ट सांगतो ऐक. जेथे आपोआप विश्वरचना संभवते तेच कर्म समज आणि त्याचेच पहिला प्रथम यथार्थ ज्ञान करून घेतले पाहिजे. मग जे कर्म वर्णाश्रमास योग्य व वेदांत सांगितलेले आहे त्याचीही निश्चित फळासह ओळख करून घेतली पाहिजे. उलट ज्याला निषिद्ध म्हणतात त्याचेही स्वरूप जाणले पाहिजे. असे झाले म्हणजे आपोआपच तो बद्ध होत नाही. एरवी हा कर्माची व्याप्ती इतकी गहन आहे की सर्व जग कर्माधीन आहे. पण ते असो, आता ब्रह्मनिष्ठाची चिन्हे कोणती ती ऐक. फळाची आशा न धरता जो कर्माचे आचरण करतो पण ते कर्म आपण करीतो असे मानित नाही आणि त्याला अशा प्रकारे कर्मातीतपणा इतका चांगला समजला असतो की त्याशिवाय त्याला या जगात दुसरे काहीच कर्तव्य उरलेले नसते, तथापि ती सगळी कर्मे नीट रीतीने आचरित आहो असे दिसते, तोच अर्जुना ज्ञानी होय असे समजावे. ज्याप्रमाणे एखादा मनुष्य नदीच्या काठी उभा राहिल्यावर आपले प्रतिबिंब पाण्यात पाहतो तरी प्रतिबिंबाहून मी वेगळा आहे असे तो निसंशय समजतो, अथवा नावेत बसून जाणाऱ्या मनुष्यास नदीच्या काठावरील झाडे धावतात असे दिसते, परंतु तोच खरे पाहू लागला म्हणजे त्याला ती झाडे अचल आहेत असे समजते. त्याप्रमाणे सर्व कर्मे करीत असता कर्म करणे निव्वळ खोटे आहे असे मानून मी कर्म करता नाही असे जो समजतो आणि सूर्य उगवतो व मावळतो एवढ्याच प्रमाणावरून तो चालतो असे आपल्याला दिसते, तसे कर्म आचरित असता ते आपण करीत नाही असे जो जाणतो तो मनुष्यासारखा जरी दिसतो तरी तो मनुष्य नसून परब्रह्मच आहे असे समजावे. ज्याप्रमाणे सूर्याचे प्रतिबिंब पाण्यात पडले तरी सूर्य त्यात नसतो, त्याप्रमाणे जो ब्रह्मस्वरूप झालेला आहे तो जग पाहून पाहत नाही
सर्व क्रिया करून की कोणतीही क्रिया करीत नाही आणि सर्व भोग्य वस्तू भोगीत असून भोगीत नाही. तो सर्व ठिकाणी हिंडला तरी त्याचे स्वकीय स्थान सुटत नाही. इतकेच नव्हे तर तो स्वयमेव जगच झालेला असतो असे समज. ज्या पुरुषाला कर्माचरणाविषयी खेद होत नाही, परंतु कर्मफलाची इच्छा ज्यांच्या मनात मुळीच उद्भवत नाही आणि अमुक एक कर्म मी करीन अथवा अमुक एक कर्म सुरू केलेले शेवटास नेईन असा संकल्प देखील ज्याचे मनास स्पर्श करीत नाही आणि ज्ञानरूपी अग्नीचे मुखात ज्याने आपली सर्व कर्मे जाळून टाकली आहेत, असा तो पुरुष म्हणजे मनुष्य रूपाने परब्रह्मच अवतरले आहे असे समज. जो शरीराविषयी उदासीन असतो आणि कर्मापासून होणाऱ्या फलप्राप्तीविषयी निरीच्छ असतो व जो नेहमी आनंद स्वरूपात निमग्न असतो, पार्था, जो संतोषाच्या गाभाऱ्यामध्ये बसून जेवीत असताना आत्मबोधाच्या वाढण्याला कधीही पुरे म्हणत नाही, जो अहंकार सुद्धा आशेची ओवाळणी करून अधिकाधिक प्रेमाने ब्रह्मसुखाची गोडी घेतो, म्हणून ज्या ज्या वेळेस जे जे मिळेल त्यातच तो सुख मानतो आणि ज्याला आपले आणि दुसऱ्याचे असा भेद नाही, तो आपल्या दृष्टीने जे जे पाहतो व ऐकतो ते तो आपणच होतो. पायाने चालतो, तोंडाने बोलतो व त्याचप्रमाणे शरीराने जितके व्यापार करतो ते सर्व आपणच बनतो. हे असो, परंतु जगतात पाहिले असता आत्मस्वरूपा वाचून ज्याला दुसरे काही दिसत नाही, त्याला कोणत्या कर्मापासून कसली बाधा होणार? ज्या ठिकाणी मत्सर उत्पन्न होतो असा दुजेपणा ज्याचे ठिकाणी मुळीच उरत नाही, तो निर्मत्सर्य आहे असे बोलून काय दाखवायचे आहे? तो सर्व प्रकाराने कर्म करीत असता कर्मरहित आणि सत्व रजतम हे गुण ज्याचे अंगी असले तरी तो गुणातीत म्हणून तो सर्व प्रकारे मुक्त आहे ह्यात संशय नाही. तो देहधारी आहे तरी निर्गुणासारखा दिसतो आणि ब्रह्माच्या कसाला लावून पाहिला तर त्याच्यासारखा शुद्ध दिसतो. असा जरी तो केवळ मुक्त आहे तरी एखाद्या वेळेस कौतुकाने यथाविधी यज्ञाधिक कर्माचे आचरण करीतो, तरी ती संपूर्ण कर्मे त्याच्याच ठिकाणी लयाला जातात. ज्याप्रमाणे आकाशात अकाली उत्पन्न झालेले पोकळ ढग वृष्टी केल्या वाचून आपोआप लयाला जातात, त्याप्रमाणे तो जरी वेदविहित कर्मे यथाविधी आचरित असला तरी त्या कर्माच्या ठिकाणी त्याचा दुजाभाव नसल्यामुळे ती त्याचेच ठायी लय पावतात. हे हवन त्याची करता मी किंवा ह्या यज्ञाचा भोगता अमुक अशा प्रकारे त्यांच्या बुद्धीचा भिन्न भाव नाही, म्हणून जे जे इष्टयज्ञ तो करतो त्यातील होम, द्रव्य व मंत्र ही सर्व आत्मरूप म्हणजे ब्रह्मस्वरूपच आहेत असे तो समजतो. म्हणून अर्जुना, ब्रह्म तेच कर्म अशी समबुद्धी ज्यांच्या अंतःकरणात बांधली त्याने कर्म केले तरी ती नैष्कर्म्यच होय. आता अविचाररूप बाळपणातून सुटल्यावर तारुण्यात ज्यांनी वैराग्याचा स्वीकार करून योगाभ्यासाची भक्ती आरंभिली, जे रात्रंदिवस यज्ञ करणारे आहेत, त्यांनी गुरुवाक्यरूप अग्नीत मानासह अज्ञानाचे हवन केले. अशा रीतीने योगरूप अग्नीत जे हवन करणे त्याला दैवयज्ञ म्हणतात. हे पंडू कुमारा, त्या योगाने आत्मसुखाचा लाभ होतो. प्राक्तन कर्मानेच देहाचे पालन होते असा ज्याचा पूर्ण निश्चय असतो व जो आपले देहाचे संरक्षणाकरिता काळजी करत नाही, तो दैवयोगाने महायोगी असे समजावे. आता जे ब्रह्माग्नीचे अग्निहोत्री स्वकर्माने ईश्वराराधन करतात त्याचविषयी वर्णन करीतो ते ऐक. कोणी आत्मसंयमरूपी अग्नीमध्ये होम करणारे, ते कायिक, वाचिक व मानसिक या 3 युक्तिमंत्रांनी पवित्र इंद्रिय रूप द्रव्याने हवन करतात. कोणी वैराग्यरूपी सूर्य उगवल्यावर संयम अग्नीचे उद्धरण करून तो प्रज्वलित झाल्यावर इंद्रिय रूप अग्नी ज्ञानाने पेटवितात. त्या इंद्रिय अग्नीने वैराग्यरूप ज्वाला घेतली तेव्हा लागलीच विषय विकार रूप लाकडे पेटली, तेव्हा ज्ञानेंद्रियांच्या 5 विषयांच्या कुंडाचा आशारूप धुराने त्याग केला. मग वेदात सांगितलेल्या विधीच्या योगाने इंद्रिय रूप अग्नी पेटलेल्या कुंडात विषयाच्या मोठ्या आहुती दिल्या. पार्था, अशा प्रकारे कोणी आपल्या सर्व दोषांचे क्षालन केले, कोणी हृदयरूप अग्नीवर विचाररूप मंथा केली व तो धैर्यरूप भाराने दाबून आणि शांतीरूप रज्जूने घुसळून गुरुवाक्यरूप मंत्राने मंथन केला. अशा प्रकारे सर्व वृत्तीचे ऐक्य करून मंथन केल्याने तेथे तात्काळ कार्य झाले. ते कोणते? तर ज्ञानाग्नी प्रज्वलित झाला तेव्हा प्रथम वृद्धिसिद्धीचा मोह हाच उत्पन्न झालेला धूर नाहीसा होऊन मग सूक्ष्म अशी अग्नीची ठिणगी उत्पन्न झाली.
नियमांनी सहज तयार झालेले जे निर्दोष मन त्याच्या अग्नीला पेटवून घातले. त्याच्या साह्याने मोठी ज्वाला उत्पन्न झाली व नंतर वासनारूप समिधांना अनेक प्रकारचा मोह हे गुप्त लागून त्या जळल्या. नंतर जीवरूप दीक्षिताने ज्ञानरूप प्रदीप्त केलेले अग्नीत इंद्रिय कर्माची आहुती दिली. शेवटी प्राणकर्म हाच स्रुवा नावाच्या यज्ञपात्रासह अग्नीमध्ये पूर्ण आहुती दिल्यावर ऐक्यबोध हे यज्ञाच्या शेवटचे अवभृत स्नान सहज घडले आणि संयम अग्नीत इंद्रियाधिक होमद्रव्याचे हवन करून बाकी राहिलेले जे आत्मसुख तेच पुरोडाश म्हणून घेतले. कोणी अशा रीतीने यज्ञ करून त्रिभुवनात मुक्त झाले म्हणून या यज्ञक्रिया जरी नाना प्रकारच्या आहेत तरी त्याची अखेर फलप्राप्ती एकच आहे. हे जे योग सांगितले त्यापैकी एकाला द्रव्य यज्ञ म्हणतात, एकाला तपः सामर्थ्याने केलेले तपोयज्ञ म्हणतात, एकाला अष्टांग साधनाने साधलेला योग यज्ञ म्हणतात. ज्यामध्ये शब्दाने शब्दाचा होम केला जातो त्याला वाग्यज्ञ म्हणतात आणि ज्या यज्ञात ज्ञानाने ब्रह्म मिळते त्याला ज्ञानयज्ञ म्हणतात. अर्जुना, हे सर्व यज्ञ फार बिकट असून यांचे आचरण करणे फार दुर्घट आहे. परंतु ज्याने इंद्रिय जिंकली आहेत त्यास मात्र ते अधिकारपरत्वे करता येतील. योग समृद्धीने सुसंपन्न असलेले पुरुष हे यज्ञ करू शकतील, कारण त्यांनी आपल्या जीवाचे आत्म्याचे ठिकाणी हवन केलेले असते. कोणी अभ्यासाच्या योगाने अपान वायुरूप अग्नीत प्राणवायुरूप द्रव्याचे हवन करीतात. हे पंडुकुमारा, कोणी अपान वायू प्राणवायूत मिळवितात आणि कोणी दोन्ही वायूचा निरोध करीतात त्यांना प्राणायामी यज्ञ करणारे असे म्हणतात. कोणी हठयोगाच्या कर्माने तर सर्व आहार जिंकून प्राणवायुरूप अग्नीत त्वरेने प्राणांचे हवन करतात. अशा प्रकारे मोक्षप्राप्तीची इच्छा करणारे हे सर्व सांगितलेले यज्ञ करतेच असून त्यांनी त्या यज्ञांच्या द्वारे आपले काम क्रोधाधिक विकार नाही तसे केलेले असतात. अशा प्रकारे सर्व अविद्या अज्ञान जाळून टाकल्यामुळे त्याला स्वाभाविकपणेच शुद्ध स्वरूप उरते व अग्नी आणि यज्ञ करणारा असा द्वैतभाव राहत नाही. ज्या ठिकाणी यज्ञ करणाराची इच्छा पूर्ण होऊन यज्ञक्रिया संपतात आणि अर्थातच शेवटी सर्व कर्मे नाही तशी होतात, त्याच ठिकाणी विचाराचा शिरकाव होत नाही, कामनेचा स्पर्श होत नाही व जे द्वैत दोषाच्या संगतीने लिप्त होत नाही. असे जे अनादिसिद्ध व शुद्ध यज्ञावशिष्ट ब्रह्म, त्या ब्रह्माचे ब्रह्मनिष्ठ लोक हे अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे या मंत्राचे सेवन करतात, ब्रह्मरूप होतात. याप्रमाणे यज्ञाचे शिल्लक राहिलेले ज्ञानरूप अमृत पिऊन जे तृप्त होऊन अमर होतात ते सहज ब्रह्मत्व पावतात. ज्याच्या हातून या यज्ञाचे आचरण घडत नाही, ज्यांना विरक्ती माळ घालीत नाही, ज्यांना आत्मसंयमन करता येत नाही व जे जन्मास आले असता योग यागही करीत नाही, अर्जुना, ज्यांची इहलोकी धडगत नाही त्यांना परलोकाची हवाल कशाला पुसतोस यांच्याविषयी गोष्टच बोलणे नको. अशा प्रकारे जे तुला पुष्कळ प्रकारचे यज्ञ सांगितले त्याबद्दल वेदात पुष्कळ विस्ताराने चांगले वर्णन केलेले आहे. परंतु वेदातील त्यांचेच वर्णन ऐकून आपल्याला काय करावयाचे आहे त्यातील सार हेच की हे सर्व यज्ञ कर्मापासून उत्पन्न झालेले आहेत. एवढे जाणले असता कर्माची बाधा होणार नाही. अर्जुना, ज्या यज्ञाचे मूळ वेद आणि ज्यात जड कर्मे पुष्कळ सांगितले आहेत आणि ज्यापासून केवळ स्वर्गसुख हाच अपूर्व लाभ होतो ते कर्मयज्ञ खरे आहे. परंतु यज्ञापुढे जसे नक्षत्रांचे तेज लोपते त्याप्रमाणे ते ज्ञानयज्ञाची बरोबरी पावत नाहीत. जे ज्ञानांजन डोळ्यात घालून आत्मसुखरूप ठेवा मिळवण्याकरिता योगी जन रात्रंदिवस जागृत असतात, जे ज्ञान फलोन्मुख कर्माच्या समाप्तीचे ठिकाणी आहे आणि जे कर्मातीत बोधाची खाण आहे व आत्मप्राप्तीकरिता भुकेलेल्या साधकाच्या तृप्तीचे स्थान आहे, ज्या ठिकाणी कर्माची इच्छा राहिली व तर्क बंद राहिला आणि ज्याच्या योगाने इंद्रिय विषय सेवन करणे विसरली, ज्या ठिकाणी मनाचे मन पण गेले, जेथे शब्दाची धाव खुंटली आणि ज्या ठिकाणी अंतर्गत जे ब्रह्म ते प्राप्त होते, ज्या ठिकाणी वैराग्याचे हीनत्व नाहीसे होते
आणि विचारांची उत्कंठा संपते आणि शोधल्याशिवाय आपलेपणा सहज आपल्यास दिसतो, ब्रह्म प्राप्त होते. असे जे चांगले ज्ञान ते तू मला मिळवण्याची इच्छा असेल तर तू मागील श्लोकात सांगितलेल्या ह्या सत्पुरुषाची सेवा कर. ते संत ज्ञानाचे घर असून सेवा धर्म हा त्या घराचा उंबरठा आहे. तर अर्जुना, सेवा करून तू तो आपल्या अधीन करून घे. नंतर तन मन व जीव अर्पण करून त्यांचे चरणी लागावे आणि अभिमान सोडून त्यांचे दास्य करावे. मग त्या साधूस आपले इच्छित विचारले असता ते सांगतील आणि त्यांच्या सांगण्याच्या अंतःकरणामध्ये बोध झाला म्हणजे मनात संकल्प उत्पन्न होणार नाहीत. ज्यावेळी उपदेशारूप उजेडाने चित्त निर्भय होईल आणि निसंशय ब्रह्माचे योग्यतेस जाऊन पोहोचेल, त्यावेळी तू आपल्यासह बाकींचे सर्व जग माझ्या स्वरूपात निरंतर पाहशील. पार्था, अशा रीतीने जेव्हा सत्पुरुषाची कृपा होईल तेव्हा तुझ्या अंतःकरणात ज्ञानाचा उजेड पडून मोहरूपी अंधकार नाहीसा होईल. तू पातकांचे आगर, भ्रांतीचा सागर अथवा भ्रमाचा पर्वत जरी असलास तरी ज्ञानाच्या शक्तीपुढे हे सर्व तुच्छ आहे. असे या ज्ञानाच्या अंगी उत्तम सामर्थ्य आहे. हे पहा की विश्वा एवढा जो काही निराकार ब्रह्माचा काळोख आहे तो ज्याच्या प्रकाशाला पुरता होत नाही, विश्वाभास रूपी जो अज्ञान अंधकार त्याला नष्ट करून जे ज्ञान अवशिष्ट राहते, त्या ज्ञानापुढे मनातील अज्ञानाची काय कथा. म्हणून तुझ्या मनात ही शंका येणे हेच बरोबर नाही, कारण ह्या जगात ज्ञानाच्या तोडीची दुसरी वस्तूच नाही. त्रैलोक्य पेटल्यावर आकाशात पसरलेल्या त्या धुराला पार उडवून देणारी जी प्रलय काळची वावटळ, तिला ढग नाही तसे करणे अवघड आहे का? किंवा वाऱ्याच्या साह्याने भडकला असता जो पाणी जाळून टाकतो तो प्रलय काळचा अग्नी गवत आणि काष्टे ह्यांनी विझेल का? असो, ह्या गोष्टी कधी घडून येणाऱ्या नाहीत आणि त्यांचा विचार करणे हे असंगत दिसते. म्हणून ज्ञानाचा जो जो विचार करावा तो त्याच्या योग्यतेचे पवित्र वस्तू दुसरी कोणतीच दिसत नाही. ज्याप्रमाणे चैतन्याला दुसरा पडोसा नाही, त्याप्रमाणे ह्या लोकी ज्ञान ही उत्तम वस्तू असून त्याची बरोबरी दुसरी वस्तू कोठे मिळणार? जर सूर्याच्या कसोटीला त्याच्या प्रतिबिंबाचे तेज लागले किंवा आकाशाला आपल्या कवळ्यात कवटाळता येईल किंवा पृथ्वीच्या बरोबरीची दुसरी वजनदार वस्तू सापडेल, तर अर्जुना, ज्ञानाच्या किमतीची दुसरी वस्तू मिळेल. म्हणून पुष्कळ प्रकाराने वारंवार विचार करून पाहता ह्या ज्ञानाचा पवित्रपणा ज्ञानालाच आहे. अमृताची चव कोणी विचारली असता ती जशी अमृतासारखीच असे म्हणावे लागते, तशी ज्ञानाला ज्ञानाचीच उपमा. आता ह्यापेक्षा ज्ञानाविषयी जास्त वाटाघाट करणे म्हणजे वेळ व्यर्थ घालवणे होय. तेव्हा अर्जुन म्हणाला, तुम्ही बोलता ते खरे आहे, पण ज्ञान कोणत्या उपायाने प्राप्त करून घ्यावे? असे जो अर्जुन पुसणार तोच त्याचे मनातील हेतू देवाने जाणला आणि मग अर्जुनास म्हटले, हे किरीटी, ज्ञानप्राप्तीचा जो उपाय मी तुला आता सांगणार आहे त्या गोष्टीकडे लक्ष दे. आत्मसुखाच्या गोडीने ज्याचे मन सर्व विषयांविषयी विटून जाते आणि ज्याच्या ठिकाणी इंद्रियाची मुळीच प्रतिष्ठा नाही, जो आपल्या इच्छा आपल्या मनाला कळू देत नाही, प्रकृतीच्या अधीनतेमुळे शरीराकडून घडलेल्या गोष्टी जो आपल्यावर ओढून घेत नाही आणि जो श्रद्धेच्या योगाने संतोष पावतो, त्यालाच ज्ञान हे शोधित येऊन निश्चयाने प्राप्त होते. त्याचे ठिकाणी ओतप्रोत शांती भरलेली असते. ते ज्ञान मनाच्या ठिकाणी स्थिर झाले म्हणजे मग शांतीचा अंकुर फुटून पुढे आत्मबोधाचा प्रकाश होतो. मग जो जिकडे पाहिल तिकडे त्याला शांतीच दिसते आणि त्या शांतीचे ठिकाणी खरोखर परभाव असतो. अशा रीतीने ज्ञानाविषयी जेवढे वर्णन करावे तेवढे थोडेच आहे, तर ती गोष्ट आता राहू दे. हे पहा, ज्या मनुष्याच्या ठिकाणी अशा प्रकारच्या ह्या ज्ञानाची आवड नाही त्याचे जिने काय म्हणावयाचे? त्यापेक्षा मरण चांगले. एखादे ओसाड घर किंवा प्राणां वाचून जसे शरीर, त्याचप्रमाणे ज्ञानहीन मनुष्याचे जीवित मोहयुक्त होय. खरे ज्ञान प्राप्त झाले नसले, परंतु ते प्राप्त होण्याबद्दल जो मनुष्य इच्छा बाळगतो त्याला काही ज्ञानप्राप्तीचा संभव आहे. ज्ञान असण्याविषयीची गोष्ट राहिली, परंतु ते प्राप्त व्हावे अशी इच्छा जो करीत नाही तो संशयरूप अग्नीत पडला असे समज. का की अमृतही आवडत नाही अशी अरुची जेव्हा सहज उत्पन्न होते तेव्हा
त्या मनुष्याचे मरण ओढावले आहे असे जाणावे. त्याचप्रमाणे विषय सुखांतच जो आनंद मानतो आणि ज्ञानप्राप्तीविषयी बेपर्वा असतो त्याला संशयाने ग्रासले हाच संशय नाही. अशा रीतीने जो संशयात पडला तो निसंशय भ्रष्ट झाला, म्हणून तो इहलोकीच्या व परलोकीच्या सुखास आचवला. पण ज्याला संनिपात ज्वर झाला आहे त्याला ज्याप्रमाणे शीत उष्ण कळत नाही आणि तो ऊन व चांदणे सारखेच मानतो, त्याचप्रमाणे खरे खोटे, अनुकूल प्रतिकूल, हित अहित ही संशयी पुरुषाला कळत नाहीत. ज्याप्रमाणे जन्मांधास रात्र व दिवस ठाऊक नसतात, त्याचप्रमाणे संशयी पुरुषाला कशाचीच ओळख नसते. म्हणून संशयापेक्षा दुसरे भयंकर पाप कोणतेच नाही. प्राण्याचा नाश करण्याचे एक जाळे आहे. ह्याकरिता तू त्याचा राग सोडून आधी ह्यालाच जिंक. ह्याचे वास्तव्य ज्ञानाच्या अभावी असते. जेव्हा अज्ञानाचा निबिड काळोख असतो तेव्हा हा संशय मनात जास्त वाढतो, म्हणून तो विश्वासाविषयी कल्पना देखील येऊ देत नाही. हा अंतःकरणातच भरून राहतो असे नाही, तर हा बुद्धीलाही ग्रासून टाकितो आणि मग त्या मनुष्याला तिन्ही लोक संशयात्मकच दिसू लागतात. पण इतका जरी तो वाढला तरी त्याला स्वाधीन करून घेण्याला एक उपाय आहे. तीव्र ज्ञान खड्ग जर हाती असेल तर त्या तिखट शास्त्राच्या योगाने हा नाहीसा होतो. मग मनात दुःखाचा लेशही राहत नाही. म्हणून पार्था, आपल्या मनातील संशय नाहीसा करून लवकर उठ. संजय धृतराष्ट्रास राजास म्हणतो, राजा ऐक. ज्ञानी जनांचे जनक जे ज्ञानदीप भगवान श्रीकृष्ण ते अशा रीतीने मोठ्या कृपेने अर्जुनास म्हणाले. तेव्हा ह्या सर्व पूर्वापार कथेचा विचार करून तो अर्जुन समयोचित असा प्रश्न करील. त्या कथेची जुळवणी, अभिप्रायाची शोभा व रसाची गोडी पुढे सांगण्यात येईल. ज्याच्या बोलण्याच्या चांगलेपणावरून आठही रस वाळून टाकावे आणि जो सज्जनांच्या बुद्धीला ह्या जगतामध्ये विश्रांतीचे स्थान होय. ज्या मराठी बोलापासून शांत रसच प्रगटेल व जो समुद्रापेक्षा गंभीर असून अर्थभरीत आहे, तो बोल ऐका. जसे सूर्यबिंब हे बचकेत मागण्या एवढेच दिसते, परंतु त्याच्या प्रकाशाला त्रिभुवन सुद्धा पुरत नाही, तशी या शब्दार्थांची व्याप्ती आहे असे अनुभवावे. किंवा कल्पवृक्ष जसा कामी जनांची इच्छा पूर्ण करतो, तसे हे बोल सर्व इच्छा पूर्ण करणारे आहेत. म्हणून ह्याचकडे लक्ष पुरवावे. श्रोते हो, तुम्हाला आणखी काय काय सांगावे तुम्ही जाणतेच आहात, तेव्हा नीट लक्ष द्यावे एवढी माझी विनंती आहे. ज्याप्रमाणे एखादी स्त्री सुंदर गाणी आणि कुलशीलवती असून पतिव्रता असते, त्याप्रमाणे या बोलण्याचे पद्धतीवरून या बोलामध्ये सर्व अलंकार व शांती ही भरलेली दिसती. अगोदरच साखरेची आवड असून ती जर औषधाच्या अनुपानात दिली तर ती आनंदाने वरचेवर का न खावी. साहजिकपणे मलयागिरी पर्वतावरील सुगंध व मंद असा वारा वाहत असून त्याला जर अमृताचे पूट मिळाले आणि दैवयोगाने तेथे जर पंचम सुरासारखा नाद कानी आला, तर त्या वाऱ्याच्या स्पर्शाने जसे सर्व अंग गार होईल आणि गोडीने जिव्हाला समाधान होईल, तसेच मधुर स्वर ऐकल्यावर कान व्हावा म्हणतील. त्याचप्रमाणे हीच कथा ऐकल्याने कानांचे पारणे फिटेल आणि संसार दुःखापासून काही एक विकार न होता ते आपोआप नाहीसे होईल. जर मंत्रानेच शत्रूचा नाश होईल तर मग कमरेला कट्यार का बांधावी. तसे दूध साखरेने जर रोग नाही तसे होतील तर कडुलिंबाचे सेवन का करावे. त्याचप्रमाणे मनाला न जिंकता, इंद्रियांना दुःख न देता या श्रवणामध्येच प्रत्यक्ष मोक्ष आहे. म्हणून निवृत्तीदास ज्ञानदेव म्हणतात, तुमच्या मनात जितकी उत्कंठा असेल तितक्या उत्कंठेने हा गीतेचा अर्थ ऐका. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम. अध्याय 4. निवृत्तीदास ज्ञानदेव माऊलींच्या चरणी अर्पण.